हातनूर सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यामध्ये वसलेलं एक रमणीय गाव. गावातील श्री क्षेत्र होनाई देवी हे भवानी मातेचं जागृत देवस्थान आहे. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी राजा रामकृष्ण देव राय आणि छत्रपती शिवाजीराजे आल्याची नोंद इतिहासात सापडते. इसवी सन 1026 पासून इथलं होनाई देवीचं मंदिर अस्तित्वात आहे. वर्षभर प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी असंख्य भाविक इथे दर्शनाला येतात. नवरात्रात 9 दिवस प्रवचन, कीर्तन वगैरे धार्मिक कार्यक्रम चालतात. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी गावातून फिरते. पालखीसह गावाच्या शिवेवर सोनं लुटण्याची प्रथा आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला देवीचा पालखी उत्सव साजरा होतो. या यात्रेच्या काळात आजूबाजूच्या परिसरातून तसंच आंध्र, मध्य प्रदेश, कर्नाटक यासारख्या प्रांतातून भाविक दर्शनाला येतात. श्रावणात दररोज 4 ते 5 हजार भाविक इथे येतात. वर्षभरात ह्या तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या 5.5 लाखाच्या घरात जाईल. अशा ह्या पावन तीर्थक्षेत्राच्या विकासाचा भव्य प्रकल्प शासनाच्या मदतीने हातनूरकरांनी हाती घेतला आहे. सुयोग्य नियोजन आणि गावकऱ्यांचा मनपूर्वक सहभाग ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळालेल्या निधीतून संरक्षक भिंत बांधणे, पायरी मार्ग बांधणे, प्रवेशद्वाराची उभारणी इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. या पवित्र कार्याला वनीकरणाचीही जोड दिली जात आहे. स्वातंत्र्य दिन किंवा अन्य निमित्तांनी शालेय विद्यार्थीही वृक्षारोपणाच्या कामात आनंदाने सहभागी होतात. निवृत्तीबरोबरच प्रवृत्तीचाही समतोल साधण्यासाठी तीर्थक्षेत्राजवळ एका भव्य कुस्ती मैदानाची निर्मिती केली आहे. परिसरातील नामवंत मल्लांचे कुस्तीचे सामने इथे झडू लागले आहेत. तीर्थक्षेत्राचं हे भव्य प्रवेशद्वार भक्तांच्या स्वागतासाठी नगारखान्यासह सज्ज होत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री मान्यवर R. तथा आबासाहेब पाटील यांनी या प्रकल्पाला 9 ऑगस्ट 2010 रोजी भेट दिली. कामाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केलं.
शासनाच्या मदतीनं होनाई तीर्थक्षेत्राचं काम वेगात चालू आहे. कामाची प्रगती पाहून भक्तगण आनंदित होत आहे. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई. भाविकांसाठी उत्तम सोयी सुविधा निर्माण करून तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाकडून अधिक निधीची अपेक्षा आहे. होनाई मातेच्या चरणी रुजू केलेली ही सेवा मानून घेऊन देवी या परिसराला मंगल आशीर्वाद देईल अशी आशा. मानून घे आई.